दाजी दिप्या दाजी अमोलला काय अमोलला काय झालं काय झालं? अर्जुन अरे काय नाही अमोलला परत आधीसारखी चक्कर आली. हो, अमोल शाळेतनं घरी आला आणि अपर्णा सापडले नाही हे कळल्यानंतर लगेच चक्कर येऊन पडला तो. चक्कर कशी काय आली? आता ऑपरेशन नंतर परत असं काय? अर्जुन अर्जुन थांब. अजून डॉक्टरांनी काही नाही सांगितले. आज अमोल शाळेत गेला होता ना, तर खाण्यात त्यानं दुर्लक्ष केलं असणार आहे. त्यामुळेच कदाचित त्याला चक्कर आली असेल. पण त्याला शाळेत पाठवायलाच नाही पाहिजे होतं का? असं कसं म्हणतो अर्जा? अरे तो घरात होता ना तेव्हा सारखा आप्पीचा विचार करायचा. जरा मित्रात गेल्यामुळे त्याला बरंच वाटलं असणार. या सगळ्याला कारण मी आहे. मी त्याला वचन दिलं होतं तुझ्या अप्पू मला घेऊन 2 दिवसात मी तुझ्या समोर उभं करेल म्हणून. माझ्याकडून काहीच नाही झालं. ह्या सगळ्याचा त्याला त्रास होत असणार आहे 100%. अर्जुन हा सगळा विचार करत बसायची ही वेळ नाही. आता आपण अमोलकडे लक्ष दिलं पाहिजे ना. भाऊजी, मला असं वाटतंय अपर्णा आपल्याला अपघातात सोडून गेली हे मान्य करायला हवं भाऊजी, आणि अमोलला पण सत्य परिस्थिती सांगायला हवी. डॉक्टर अमोल कसा आहे अमोल सांगा ना मला. अमोल बरा आहे का? 1 मिनिट जरा माझं ऐकून घ्या. अमोल आता नॉर्मल आहे, पण ते आत्ता पुरताच. नुकतंच त्याचं नाजूक ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्या मानसिक आणि शारीरिक जखमा आत्ता कुठं भरतायत, तर त्याच्यावरती हा आघात झालेला आहे. त्याच्यामुळं तो शॉक त्याला बसलेला आहे, त्यामुळे ही अवस्था तयार झालेली आहे. डॉक्टर राव, त्याच्या माच हो, अपर्णा मॅडम बद्दल मला सगळं समजलेलं आहे. हे बघा, कौटुंबिक त्रास तर अमोलचा किती कमी करता येईल हे सगळं तुमच्याच हातामध्ये आहे सगळ्यांच्या. तो अमोलला ना आईचे भास होत्यात. म्हणजे तो जास्त विचार करतोय का आईचा? अहो, हे असं झाल्यानंतर आई दिसणारच की. अजून काय अपेक्षा तुम्ही करणार आहात लहान मुलाकडून? आधीच अमोलला ऑपरेशन नंतर त्याला जवळच्या लोकांची गरज होती, आणि त्यात आई त्याच्यापासून लांब गेल्यामुळे त्याचा त्याला त्रास होणारच. त्यामुळे यावरती तुम्हालाच उपाय शोधावा लागेल. डॉक्टर आत्ताचं स्टेटस काय आहे त्याचं? कसा आहे तो? त्याचा बीपी आता फ्लक्च्युएट होतोय थोडाफार, पण काळजीचं काही फार कारण नाहीये. नाव ही इज आउट ऑफ डेंजर. आता तो पूर्ण रिलॅक्स कसा राहील याच्यावरती आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण अशा पद्धतीनं जर चक्कर त्याला पुन्हा पुन्हा यायला लागली तर ते त्याच्यासाठी नक्की धोक्याच आहे. येतो मी. डॉक्टर डॉक्टर हा, बोला ना अर्जुन सर. डॉक्टर मला एक असं विचारायचं होतं की एखाद्या व्यक्तीचा जर ऍक्सिडेंट झाला तर साधारण किती दिवसात त्याला चालता बोलता येऊ शकतं असं? अर्जुन सर, काय प्रश्न आहे हा? अहो, ते त्या ऍक्सिडेंटच्या सिरियसनेसवरती डिपेंड आहे सगळं. अपर्णा मॅडमचा जो ऍक्सिडेंट झाला तुम्हाला कळलंच असेल. मी तशा प्रकारच्या ऍक्सिडेंट बद्दल बोलतो. तो ऍक्सिडेंट इतका भयंकर होता, त्याचे अनेक व्हिडिओ मी पाहिले. त्याच्यातून वाचणं जवळपास अशक्यच आहे. हा डॉक्टर, पण अपर्णा मॅडम त्यातून सापडल्या नाहीयेत, म्हणजे काहीच नाही. ठीक आहे, आपण असं गृहीत धरू की त्यातून त्या वाचल्या असतील, पण ऍक्सिडेंटमधून रिकवर होणं हे खरंच अवघड होतं. आणि सुदैवानं जर मेंदूला काही मार लागला नाही तर किमान आठवडाभरामध्येच माणूस चालू बोलू लागेल. इतका भयंकर ऍक्सिडेंट होता तो अर्जुन सर. प्लीज माझं ऐका. मला तुमची अवस्था समजते, पण आत्ता यावेळी तुम्ही अमोलकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. नाही, असं नको व्हायला की एका व्यक्तीच्या काळजीत आपण आपल्याच महत्वाच्या दुसऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो. थँक्यू डॉक्टर, येतो मी. ठीक आहे. ए अमोल बाळा, तुला परत परत असं बघणं मला चांगलं नाही रे वाटत. तुला सारखं असं बघायचं म्हणजे जिवंतपणी मेल्यागत वाटतं रे. काय परीक्षा बघतोयस काय बापाची? अंत बघतोयस माझा? अमोल बाळा सॉरी, मी तुला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलो.
तुझ्या अप्पू मला घेऊन नाही येऊ शकलो मी इथं. उठ उठ आणि रागव मला, मला ओरड, मला म्हण बाबा माझी माँ कुठे आहे, तिला घेऊन ये असं म्हण आणि उठ. राघव तू उठ ना. तू खेळतोस ना, इकडे तिकडे पळतोस ना, दंगा मस्ती करतो, तसं कर. तू तू पहिल्यासारखं खेळावं ना म्हणून मी काय करू सांग. मी सगळं करतो, मला सुचना काय, तू सांग मला, मी तसं करतो. उठतोस का रे बाळा, उठतोस का? स्वप्नील सर, अमोलनं जर अर्जुनला असं बघितलं तर तो आणखीन खचून जाईल. आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. तुम्ही अर्जुन, अरे अरे सावर की स्वतःला. अर्जुन, एकतर अमोलची अवस्था ठीक नाहीये, त्यानं तुला जर असं पाहिलं ना तर सगळा धीर गमावून बसेल तो. आता मी अप्पीला आज पण नाही शोधू शकलो रे. अर्जुन, अपर्णा नाही तोवर तुलाच अमोलची आई आणि बाबा व्हावं लागेल. दादा, आई होणं अशक्य आहे रे. पुरुषाच्या मनाला आईच्या प्रेमाचा ओलावा नाही येऊ शकत कधीच. मला नाही तर नाही होता येणार अमोलची आई. त्यासाठी अप्पीलाच यावं लागल, अमोलसाठी. अर्जुन, सावर स्वतःला, रडू नको असा. अरे दादा, काय करू मग सांग ना. वाईट बाप आहे मी, वाईट बाप. आणि माझ्या जीवावर अमोलला टाकून अप्पी अशी कशी जाऊ शकते. बाप म्हणून पण 7 वर्ष याला सोडून गेलो होतो मी. बापू, तुम्हीच मला सांगा, अप्पीची कमतरता माझ्यासारखा माणूस कसा भरून काढू शकतो. हा बघ अर्जुन, अमोलला बरं वाटायचं असेल तर तू पण ठीक पाहिजे ना. तू असा धीर सोडून कसं चालेल. सगळ्या जबाबदाऱ्या एकदम येऊन पडल्यात माझ्यावर. मला ते बॅलन्स व्हायला बापू. पर्याय नाही अर्जुन. बघ, आपण आप्पीचा शोध सुरूच ठेवू, पण तोपर्यंत अमोलला तुलाच आधार दिला पाहिजे ना. नाहीतर परिस्थिती आणखीन चिघळेल. ठीक आहे, अमोल बरा होईपर्यंत मी नाही कुठे जाणार. अमोल, काय वेळा कधी उठला? काय पाहिजे का तुला? बाबा, काही नाही, मला पाणी हवं होतं. थांब, देतो. बरं वाटतं ना आता? ठीक आहेस ना तू? हो बाबा, ठीक आहे मी. पण बाबा, माझी माँ. मला तुला कुठल्या तोंडाने सांगून काय सांगू असं झालंय मला. 4 दिवस झाले मी खूप शोधलं रे अप्पू. मला नाही सापडली कुठे ती. बाबा, माँ सापडणारच नाही का रे? असं नाही बोलायचं. हे बघ अमोल, मी अप्पू मला शोधू शकलो नाही हे खरे, पण मला थोडा वेळ दे ना. माझ्यावर थोडा विश्वास ठेव. हे बघ, ती सापडणार म्हणजे सापडणार नक्की. पण बाबा, तू प्रयत्न करतोयस ना. हा, पण ती जाऊन जाऊन जाणार कुठे? एकतरी ठिकाण असं असेल ना जिथे ते असेल. खरंच का बाबा? तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलत नाहीस ना? अरे बिलकुल नाही, बिलकुल नाही. हे बघ अमोल बाळा, ती तुझी माँ आहे, पण त्याआधी माझी आप्पी पण आहे ना. मी शोधणार तिला, काही होऊ दे, मी तिला शोधणार. बाबा, मला माहितीये की तू मला नक्की शोधून काढणार, पण मला लवकर भेटायचंय मला. मी लवकरात लवकर तिला शोधून आणतो, पण आता तुम्हाला एक प्रॉमिस करायचं. तू स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही बाळा. बाबा, मी तुला प्रॉमिस करतो की मी स्वतःला कधीच नाही त्रास करून घेणार. व्हेरी गुड. आता मी डॉक्टरांना सांगतो की आमच्या अमोलला शुद्ध आली. हा, आलो. बाबा, का रे बाळा? बाबा, तू पण मला एक वचन दे. हा, बाबा, आजपासून काही हो, तू मला सोडून
कधीही कुठेही जायचं नाही. मी तुला वचन देतो, मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही बाळा. थँक्यू बाबा. अमोल, अरे जाग आली का बाळा? कसं वाटतंय आता? मी ठीक आहे बाबू. मी आलो डॉक्टर. म्हणजे तुझ्यासाठी मी नवीन पुस्तक आणलंय गोष्टीचं. आपण आज घरी गेलो की वाचू, लय मज्जा येईल. हो दिपे मामा. अमोल बाळा, तुझं डोकं दुखत नाही येणार आहे आता? नाही मोठे बाबा, मी एकदम ठीक आहे. पण मोठे बाबा, मला आता घरी जायचंय. अमोल, तू घरी कधी जाणार हे मी ठरवणार बरं का बाळा. जरा प्लीज मला जरा जागा देता. डॉक्टर, ठीक आहे ना मी? अर्जुन सर, तुमचा मुलगा एकदम स्ट्रॉंग आहे बरं का. अमोल आता एकदम ठीक आहे. तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, अमोलसाठी काही पथ्य? पथ्य असं नाही काय, पण त्याच्या जेवणाच्या वेळा मात्र नियमित ठेवा आणि शक्यतो त्याला सात्विक आहार द्या. हा ठीक आहे डॉक्टर. अर्जुन सर, जरा इकडे या. अमोल, मला दाजी कधीच हार मानणार नाहीत बघ. आणि दीदी एकदम फायटर असल्यामुळे दीदी पण लवकरात लवकर मागे येईल. तू नको काळजी करू. डॉक्टर बोला ना. अर्जुन सर, काल जे मी तुम्हाला सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा आणि जेवढं अमोलचं टेन्शन तुम्हाला रिलीज करता येईल ना तेवढं रिलीज करा. किंबहुना मी तर म्हणेन त्याला टेन्शनच येणार नाही असं बघा. सध्या त्याची परिस्थिती नाजूक आहे. मी शक्य होईल तेवढा प्रयत्न करेन डॉक्टर. येस, प्लीज. दीप्या, नर्सकडून अमोलच्या औषधांची प्रिस्क्रिप्शन घे. मी बिल भरून येतो, म्हणजे आपल्याला डिस्चार्ज मिळेल. बरं सर, चला. कलेक्टर अपर्णा माने अपघातात बेपत्ता झाल्याची शक्यता. अभि का डोक्या पडल्यात का? गेली म्हणून सांगा ना सरळ. कसं आहे फैजू, राजकारणात एक शिकलोय, जोपर्यंत शेवटचा पत्ता ओपन होत नाही तोपर्यंत काहीच खरं म्हणायचं नसतं. म्हणजे ते कलेक्टर जिवंत असेल? तसं असेल तर नेत्याचं देणं उदार असेल माझ्यावर. आपण आपलं पण काही कमी नुकसान होणार नाही जिजी. तेच तर सांगतोय ना. त्या ऍक्सिडेंटमध्ये काय घडलं हे मला माहित नाही. ती कलेक्टर बाय कुठं आणि कशी मिली ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. पण ती परत येता कामा नये. आणि जर चुकून कुठं दिसली, जाग्यावर विषय एंड झाला पाहिजे. ठीक आहे जिजी. आणि हो, नवीन कलेक्टर अपॉइंट व्हायच्या आधी आपली सगळी कामं उरकून घ्या, म्हणजे परत काळजी नाही. ठीक आहे जिजी, निघतो लगेच. अपर्णा सुरेश माने 4 दिवसासाठी जंगलात आलेल्या पाखरानं जंगलातली जमीन मोजायची नसते. चांगलं खावं प्यावं निघून जावं. पण तुम्हाला कळलं नाही. तुम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीत नाक खुपसलं. पण तुम्ही बिघडवलेली गणितं आम्ही परत बसवणार. हा जिजी जंगलचा राजा होता, हाय आणि असणार. थँक्यू. हा चिंचुके, तू कामाला लागला ना परत टीमला घेऊन? हो साहेब, आम्ही आलोय इकडं. पण अमोलची तब्येत कशी हो? हाय, ठीक आहे, होतोय, रिकवर होतोय जरा. साहेब तुम्ही कुठे हो? काय झालंय चिंचुके, तू हे असे प्रश्न विचारतोय मला? काय नाही साहेब, अहो ती सहजच विचारलं. बरं ठीक आहे, मी आहे इकडे दवाखान्यातच आहे. ऐक ना चिंचुके, अमोलला इकडं एकट्याला सोडून मला तिकडे येता येईल असं वाटत नाही मला. तर तू एक काम कर, तुकडी घे आणि शोधाशोध चालू ठेव. हां हा साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडची, आम्ही घेतो शोध. पण अमोलची तब्येत कशी म्हणून फोन केला होता, बाकी काय नाही. आज डिस्चार्ज मिळेल, घरी घेऊन जातो त्याला, होईल रिकवर होईल हळूहळू. साहेब तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवा, आम्ही आहे इकडं. होय हो, साहेबांना सांगितलं का? नाही, आहे की आपल्याकडे आजचा दिवस, आपण घेऊ शोध. चला. बर.
अहो ही पोरगी आपल्या गावची आहे का काय? अगं तुझ्या मी डोळ्याचं ऑपरेशन करायला आलो या आणि नको ते कशाला बघत बसते तू? एकदा बघा तरी. आजी तू ओळखते काय पोरगीला? अरे बाबा ही काय कमी आहे वय ही तर म्हणजे यायला विचारायला हा? आधी तिच्या डोळ्याने दिसत नाही नको तिला प्रश्न विचारतोच. अहो तसं नाही बाबा. सकाळच्या गोष्टी दुपारी लक्षात राहत नाही त्या म्हणे ही आपल्या गावची पोरगी. तुम्ही लय शहाणा आहेसा माहित आहे मला. अव मी असंच नाही बोलत. ती पोरगी त्या गावात मी बघितली या रस्त्याने येताना देवळाकडं. अगं गप कशाला असल्या फांद्यात पडते तू? ओ आजोबा एक मिनिट. ते बोलतात ना. आजी तुम्ही सांगा मला हिला कुठं बघितलंय तुम्ही? ए बाबा अरे गावात बघितलं म्हणून बोलली. उगाच काही तर माझ्या मागं लावू नको जा. असं नाही आजी मी काय म्हणतोय ऐका जरा तुमची मदत होईल मला म्हणून म्हणतोय मी. तुमचं गाव कुठलं? अरे माझं गाव नरसोबाची वाडी हाया. सुपाची वाडी म्हणजे नक्की कुठे? अगं चल आपला नंबर आलाय घराकडे कधी जायचं? चल 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 लवकर चल. चल, आजी, लवकर जायला ऐका ना. पडते. बाबा चला निघूया आपण. अरे ओ बाबा चल निघूया आपण चल. दाजी गाडीचं सामान भरलंय सगळं निघूया आपण चला. बर चल. वहिनी अमोल हे बाळा बरं वाटतंय ना रे आता? छोटे सरकार आता जास्त अशक्तपणा नाही वाटत ना हो? नाही मग मी ना तुमच्यासाठी काढा आणते. बस. बाबा मी आज स्कूलला जाऊ का? आज नको बाळा आजचे दिवस राहू दे उद्यापासून जा. अमोल बाळा तू आज बाबा बरोबरच थांब बाळा. बापू भाऊ बाबा तुला काही काम आहे का? अरे अमोल बाळा आपू मला शोधायला तुकडी पाठवली ना मी तर मला तिकडे जावं लागणार आहे. अर्जा ती लोक शोधतील आपल्याला. तू आज घरीच थांब. जरा अमोलला येळ दे. हो अर्जुन अमोलला तुझी गरज आहे. अमोल आता टेन्शन नाही घ्यायचं बाळा. तुझा बाबा आपल्याला नक्की शोधून काढेल. दाजी मला पण वाटतंय तिथे सापडणार. माहिती नाही का पण आतनं मला वाटतंय. अहो हे जे काही चाललंय ते सगळं पटतंय का तुम्हाला? किती दिवस अमोलला खोट्या आशेवर ठेवणार आहे आपण? रुपाली त्याचा बाबा आहे ना तिथं तो बघेल या ठिकाणी. तू जरा शांत राहा या ठिकाणी. अमोलची तब्येत बघ. कधी काय बोलावं तुला कधी कळणार आहे का? छोटे सरकार हा घ्या काढा. पटकन हा काढा पिऊन घ्या. मी ना तुमच्यासाठी मस्तपैकी पोहे बनवते. हा काय ना छोटे सरकार तुम्ही नीट खाल्लं पिलं ना की मग आमचं टेन्शन कमी होतो. मुमा नकोय मला काय खायला. अहो पण अगं मुना त्याने आता येताना फळं खाल्ले त्यामुळे काढाच पिऊ दे. घे बाळा. नको. अमोल हे बघ बाळा असं तोंड करून नाही चालणार. आणि तू जोपर्यंत बरा होणार नाहीस ना तोपर्यंत हा काढा तुला रोज प्यावा लागणार आहे. शहाणा बाळ आहेस ना पटकन पिऊन टाक. मी काय म्हणतोय आपण जेवून घ्यायचं का? अर्जुन तो अमोल बरोबर थांब. त्याला बरं वाटेल तेवढंच. ठीक आहे घ्या वाढायला. अमोल बाळा काय रे हे सगळं? बाबा अरे मा येणार होती ना म्हणून हे सगळं मी काढून ठेवलं होतं. मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. अमोल बाळा सरप्राईज देण्यामध्ये तुझा हात कोण धरू शकतं का?
आणि अप्पू मा जर आली असती ना तर तिला हे सगळं नक्की आवडलं असतं खूप. पण बाबा आता आपल्याला काहीच माहित नाही ना की माग कधी येणार आहे कधी नाही. मग हे सगळं मी ठेवून देतो. अप्पे जिथं कुठं असशील तिथून ये ग परत. पोरग तुझ्या येण्याची वाट बघतंय.